तुमचे लाडके भाऊ आहेत ना, मग आज तुमच्याच लाडक्या बहिणीनं तुम्हाला आवाज देऊनही तुम्ही दुर्लक्ष करता गेलात. असा असतो का लाडका भाऊ? आज त्याच लाडक्या बहिणीचा नवरा उभ्या रस्त्यामध्ये इतक्या विचित्र पद्धतीने मारला जातो. तुम्हाला ते ऐकायलाही नको वाटतंय, पण आम्ही ते भोगतोय. आणि जी परिस्थिती तुम्हाला ऐकायलाही नको वाटली, तुम्ही इथून पळ काढला. आणि आम्ही आता न्याय मागतोय तर तुम्ही पळवाट काढली. मग आले कशासाठी होतात? आणि आम्हाला आमचं म्हणणं पण ना ऐकू घेता तुम्ही गेलात. मग नसते आलात तर आम्हाला काहीच नसतं वाटलं, कारण आम्ही तुम्हाला लाडका भाऊ मानलंच नसतं, सोडून दिलं असतं. पण तुम्ही इथं येऊन आमचा अपमान करून गेलात. आम्हाला न्याय तर अपेक्षा होती, पण तुम्ही त्याचे आश्वासन सुद्धा दिले नाही. मग तुम्हाला चांगलं वागणं पटत नाही का? आमचं थेट आरोप आहे की जे अपराध करतात, जे खून करतात, तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी देऊन बसता. आणि आज आमचा खून होऊनही आम्ही सत्यासाठी न्याय मागतोय, तर तुम्हाला आमचं बोलणं ऐका वाटत नाही. तर माझा थेट प्रश्न आहे की तुम्हाला सत्य वागलेलं चालत नाही का?